शेतकरी बंधूंनो, माझे मित्र बाया वाघमोडे, तसेच माझे जुने सहकारी मित्र अमोल भोंग 19 एप्रिल रोजी लावला होता आणि मी एकरी 250 पिशवी कोंबड खत टाकले आणि मी स्वतः चंदूकाका व दोळबा कुकर यांच्या प्लॉटवरती भेट दिली त्यांना कोंबड खत देण्यासाठी. त्यांचं पाहूनच मी कोंबड खत या बागेला टाकलेलं आहे आणि रासायनिक खताचा डोसही केलेला आहे आणि दुसरे काही सुद्धा टाकलेलं नाही. शेणखत नाही का. ऊसाचं उत्पन्न 2 ते 2.5 वर्षाकाठी निघायचं आणि केळीचं 5 ते 6 लाखापर्यंत माझं उत्पन्न गेलेलं आहे आणि सरासरी कोंबड खत टाकल्यामुळे केळीचा बुंदाही चांगला झालेला आहे आणि बुंदा म्हणजे माझी 10.5 महिन्यात केळी मार्केटला गेलेली आहे आणि ऊसापासून एक टिपरू मी ऊसाचं रानात ठेवलं नाही, सगळी केळी लावली आणि मला ऊसाचं एवढं उत्पन्न निघत नव्हतं तेवढं केळीमध्ये मला उत्पन्न मिळालं आहे आणि ऊस एवढं झालं की आणि बुंदा चांगल्या प्रकारे झाला आहे आणि उत्कृष्ट उत्पन्न मला कोंबड खतापासून मिळालं आहे आणि रासायनिक खताही उपयोग केलेला आहे आणि कोंबड खताचा विशेष म्हणजे आणि वादीला आणि चिलिंगला सुद्धा प्रमाण कमी आहे. वादी 1 नंबर होती कोंबड खताने. आपलं 27 ते 30 पर्यंत आपल्याला सरासरी पडलेली आहे आणि यापर्यंत योगेश कदमने हा प्लॉट काढलेला आहे. तर मित्रांनो, आपण बंडू पाटील यांच्या गडाची क्वालिटी पाहू शकता. केवळ कोंबड खताच्या प्रादुर्भावामुळे एकदम क्वालिटी बाज गडा आला. कुठल्याही सल्लागाराचा सल्ला न घेता स्वतःच्या हिमतीवर अतिशय उत्कृष्ट दर्जाची पिकं आणली क्वालिटी बाज आणि त्यांचा आपण खोडवा पाहू शकता. 1 नंबर कापणी आणि 1 नंबर एक समान पिल्लू धरलं त्यांनी बघा. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा.